नमस्कार मंडळी, तर मी दिव्यास किचन मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। तर आज आपण पाहणार आहोत शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी। तर तुम्ही म्हणत असाल तर आम्ही पण शेवग्याची शेंगाची रस्सा भाजी घरी बनवतो, परंतु नक्की माझे एकदा या पद्धतीने तुम्ही शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार करून बघा। तर त्यासाठी मी 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 5 ते 6 मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, एक छोटासा मी आल्याचा तुकडा घेतलेला आहे, तसेच त्यासोबत थोडीशी मी कोथिंबीर घेतलेली आहे। त्यानंतर आता हे सर्व जे आहे आपल्याला छान असं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता इथे मी कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घेतलेलं आहे। तर थोडंसं तेल तापल्यानंतर मग आपल्याला इथे थोडीशी मोहरी आणि थोडीशी जिरं घालायचं आहे। तर थोडंसं मोहरी आणि जिरं घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हिंग पण घालायचं आहे। तर प्रत्येक भाज्यामध्ये हिंग हे घालावे। त्यानंतर एक मोठा कांदा होता, मी एकदम छोटा बारीक चिरून घेतलेला आहे। तर तो सर्व कांदा आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि छान असा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर मी इथे 2 चमचे बेसन पीठ घातलेलं आहे। तर बेसन पीठ घालण्याचं कारण की भाजीला घट्टपणा छान असा येतो। त्यानंतर मी इथे पाव चमचा हळद घातलेली आहे आणि 1 चमचा लाल मिरची घातलेली आहे। तर इथे मी 4 ते 5 शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या होत्या, त्याच्या छान अशा सर्व शिरा काढून ह्या शेंगा घेतलेल्या आहेत। त्यानंतर त्यामध्ये मी 1 चमचा धना पावडर घातलेली आहे। त्यानंतर जी मी पेस्ट केली होती तर ही सर्व पेस्ट मी यामध्ये घातलेली आहे। त्यानंतर आपल्याला 1 तांब्याभर पाणी यामध्ये शिजण्यासाठी घालायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ हे घालायचं आहे। तर आता आपल्याला ह्या भाजीला एक छान अशी उकळी येऊ द्यायची आहे। तर आता आपल्या भाजीला छान अशी एक उकळी येऊ दिलेली आहे। त्यानंतर मी इथे पाऊण वाटी कूट एकदम बारीक करून घातलेलं आहे। त्यानंतर 15 ते 20 मिनिट आपल्याला भाजी छान अशी शिजू द्यायची आहे। तर 15 ते 20 मिनिट झाल्यानंतर ही भाजी छान अशी शिजली गेलेली आहे। तर तुम्ही इथे बघू शकता। तर झटपट अशी होणारी आणि थोडीशी वेगळ्या पद्धतीची ही माझी भाजी तयार झालेली आहे। तर तुम्हाला ही भाजी कशी वाटली मला नक्की कमेंट करून एकदा सांगा। धन्यवाद।